नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आज आहे ना, खूप सकाळपासून वेगळाच उत्साह होता. म्हटलं चला आज आपण आहे ना पटापट आवरायला घेणार आहे. आज आहे ना मला आहे ना थोडं आपल्याला देवघर साफ करून घ्यायचं होतं. आपल्याला देवघरचं पूर्ण आज पसारा काढायचा होता. पूर्ण देवघरचं पसारा काढून घेतला म्हणजे देवघरचा बघा पूर्ण म्हणजे समया देवघरचे पूर्ण ते तांब्या वगैरे ताट आपले नंतर आपले छानसे असे मस्त देव सगळं मी आज धुवायला घेतलेलं होतं. म्हटलं आज त्यांना सगळ्यांना मस्त स्वच्छ करून घेऊ. तर बघा मी सगळे स्वच्छ घासून घेतले. नंतर बघा आपण मस्त तेलाची आपण कायम तेल वगैरे काढतो ना देवासाठी, तेलाची बरणीसुद्धा चिकट होऊन गेलेली होती आणि पूर्ण अशी घाण राहिली ना वस्तूंवरती, तर आपल्याला पण मन असं प्रसन्न वाटत नाही मग देवपूजा वगैरे करताना. तर त्यासाठी सगळं घासायला घेतलेलं होतं. तर बघा देवघरमधलं सगळं काढून पूर्ण देवघर पुसून कपडा वगैरे पूर्ण स्वच्छ झटकून म्हणजे तो कपडा बदलून घेतला आणि दुसरा झटकून कपडा टाकला. फोटो वगैरे पुसून घेतले आणि सगळे असे मस्त छानशी अशी पूजा झाली. पूजा अगरबत्ती म्हणजे देवघरमध्ये सगळं स्वच्छ आवरून आहे ना मस्त असं ठेवून घेतलेलं होतं. तर एवढं भारी वाटत होतं ना. आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर आपलं लक्ष आपलं देवांकडे जातं, कारण की माझं किचनमध्ये माझं देवघर समोर येऊन जातं ना, येता जाता माझं लक्ष देवघरकडे जातं. दिवा चालू राहिला की एवढं भारी प्रसन्न वाटतं ना. सुतक होतं ना थोडे दिवस तर असं भकासल्यासारखं वाटत होतं. तर आज ना पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं आणि मस्त घासून घुसून ठेवून दिलं. आणि मग आपण मस्त बघा तुम्हाला दिसताय पेढे ठेवलेले आणि पेढ्यांना पाणी फिरवते मी. देवांना असं नैवेद्य म्हणून आता प्रसाद म्हणून आपण पेढे ठेवले. तर पेढे का ठेवले आज ना खूप म्हणजे असं आनंद होणार होता आम्हाला. तर कसं बऱ्याच दिवसापासून आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होता ना, तर ती गोष्ट आज होणार होती. त्यासाठी देवाचे आभार मानणं चाललं होतं. तर पहिला पेढा आहे ना देवांनाच ठेवून घेतला आणि म्हटलं चला देवांना आपण पहिला पेढा देऊन देऊ. उष्ट करण्याच्या पहिले देवांना दिला. देवाचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं काही व्यवस्थित होतं आहे. त्याच्याच कृपेने सगळं काही चांगलं होतं आहे. तर देवाचे आभार मानून घेतले आणि छोट्या मोठ्यांचा आशीर्वाद राहिला ना सोबत, तर सगळं काही चांगलं होतं. तर बघा मी मस्त असा छानसा ताट सजवून घेतला. तर मी मस्त पूजेसाठी ताट तयार करून घेतलेला होता. वाटीमध्ये पेढे वगैरे काढून घेतले, अगरबत्त्या सगळं काही मस्त घेऊन घेतलेलं होतं. तर म्हटलं कसं नंतर आपली धावपळ व्हायला नको. अजून थोडं काही राहिलेलं होतं, तांदूळ वगैरे ते सगळं ठेवलं. कुंकू, तांदूळ ते सगळं पूजेचं साहित्य काढून घेत होते. आणि ना ते आहेत ना दादू, ताऊ, त्याचे पप्पा आणि तो माझे दीर आणि माझा भाऊ हे गेले होते सोबत. तर कसं तिचे पप्पा म्हटले की आपले माणसं सोबत राहिले ना तर त्याचं मनाला वेगळं समाधान असतं. तर त्यांनी ना त्यांना बोलून घेतलेलं होतं. तर मी तोपर्यंत तू आहे ना तयारी करून ठेव. माझं काही काम नव्हतं. आपले माणसं सोबत राहिले तर मग काही गरज नाही आहे. तर त्यांना बोलवून घेतलेलं होतं, तर माझी काही गरज नव्हती. मी काही इथं घरीच ताट वगैरे मस्त तयार करून ठेवते. म्हटलं तुम्ही तोपर्यंत या. मग पूजेची तयारी करत होती. तर बघा आपण नाही ना तर छोटी राव का मोठी राव वस्तू घरात येत राहिली ना तर त्याचा वेगळाच आनंद असतो. तसं आमचं आज झालेलं होतं. आमच्या आहोंची बऱ्याच दिवसापासून चालू होतं तर गाडी घ्यायची. तर बघा शोरूममध्ये गेलेले होते ते आणि मस्त गाडी पाहत होते. त्यांनी ना मस्त छानशी अशी गाडी घेतली, शाईन गाडी घेतली. तर आहे ना त्यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, तर म्हटलं घेऊन घ्या गाडी. तर आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मग त्यांनी ना गाडी घेण्याची इच्छा झाली. तर मग आज त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. तर बघा मस्त गाडी घेऊन आले आणि मी सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली होती तोपर्यंत. तर ताऊ बी बघा मस्त स्कूटी, ताऊ पण छान अशी स्कूटी चालवायला लागलेली. माझ्या भाऊची स्कूटी होती ना तर तिने ती चालून आणली. भाऊने सेकंड गाडी चालून आणली आणि तिच्या पप्पांनी नवी गाडी चालून आणली. अशा गाडींवरती आले ते. मग मी सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं बघा आणि फोटो वगैरे थोडे शूट केले आणि आमच्या आहोंच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. तर गाडी आणली. दादूने नंतर फुलांचा मस्त छानसा असा हार आणून घेतलेला होता. तो हार टाकला आणि जसं आमच्या घरात एक मेंबरच वाढला. نسوي رقصة بياع جيب لي واحد كرك يلا بياع طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة ثانية رقصة البطريق ولا ستة في مان يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس झाली आणि मग नंतर ना आम्ही मस्त साईबाबाच्या मंदिरात गेलो देवाचं दर्शन घेण्यासाठी. चला म्हटलं देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर त्यासाठी आहे ना
तर देवाचे आभार मानण्यासाठी गेलो. तर आपल्या पाठीमागे देवाचा हात असल्यामुळेच आपलं हळूहळू का होईना चांगलं होणार आहे. तर अशा आशेने आपण देवाचे आभार मानतोय. तर बघा, मग मी साईबाबाच्या मंदिरात गेली, पेढे वगैरे घेतले, थोडे पेढे ठेवले आणि नारळ वगैरे तिथं काही दिसलं नाही. नारळ आज म्हणजे गुरुवारच्या दिवशीच नारळचं दुकान असतं, आज काही नारळचं दुकान नव्हतं. मग घरी आलो, मग थोडी खिचडी बनवली आणि नंतर थोडा प्रसाद बनवला. म्हटलं देवांना थोडा, आम्ही काही छोटी मोठी का वस्तू घेत ना घरात, तर आम्ही थोडं गोडधोड करून घेतो, देवांना दाखवून देतो नैवेद्य. आपला तो वेगळाच आनंद असतो. तशा प्रकारे आज सगळं देवांना दाखवून पाणी फिरून दिला आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करत सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.